साहेबांनी तर आता पण चांगलं काम केलेलं आहे 10 वर्षात. साहेब याच्यापुढे चांगलं काम करतील आणि 100% साहेबांना यश मिळेल. कारण त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. देशाची सुरक्षा असेल, सर्व गोष्टी असेल, लोकांना रोजगार निर्मित करत आहे. देशासाठी अति उत्तम काम करत आहेत. ज्यांनी म्हणजे कुठला प्रश्नच ठेवला नाही आहे. हे तर स्थानिक लेवलवर कांदा द्राक्षाचा प्रश्न म्हणून हे वाद चाललाय. बाकी मोदींना प्रश्न विचारण्यासारखं काही त्यांनी ठेवलेलंच नाही आहे. इतका विकास आम्ही गेल्या 70 वर्षात तर बघितला नव्हता. त्यांनी खूप आमच्यासाठी केले, महिलांसाठीही केले. योजना वगैरे सगळं आधार निर्धार वगैरे सगळं योजना केलेल्या आहे. तर आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही त्यांना आमच्या गावामध्ये आले, सभा आहे त्यांची, खूप आनंद होतो आम्हाला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत यात काही शंका नाही. तुम्ही स्वतः लोकांचा उत्साह बघता आहात, लोक अतिशय उत्साही आहात. अबकी बार 405 चा नारा नक्कीच होणार आहे. जय श्रीराम. विकासाची त्यांनी कुठल्याही क्षेत्र असं सोडलं नाहीये की विकास केला आहे. मग ते कृषी क्षेत्र असो किंवा महिलांचं क्षेत्र असो, त्यामुळे 100% दोन्ही सीट येणार. सगळे लोकांमध्ये उत्साह किती उच्चांक गाठलेला आहे आणि मला असं वाटतं की लोकांच्या मनामनात तर मोदीजीच आहेत. त्यामुळे हा उत्साह बघून तुम्हाला कळालं असेल की नाशिक असो की महाराष्ट्र असो की अख्खा भारत असो, हा पूर्ण मोदीजींबरोबर